नमस्कार मंडळी, मी आहे श्वेता. वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या. स्टार्ट टू एंड प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे. गहू भिजवण्यापासून ते कुरड्या तळेपर्यंत सगळी प्रोसेस मी तुम्हाला बारकाईने दाखवलेली आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका. बघू शकता मस्तपैकी आपली कुरडई फुलते. तर वेळ न घालवता पटापट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर हे बघा गहू हे स्वच्छ मी निवडून त्यानंतर स्वच्छ धुवून 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत. भिजवल्यानंतर गहू चांगला फुगतो आणि गहू दाबून बघायचा. तर दाबल्यानंतर बघा असा चीक निघतो. त्यावरून समजतं आपल्याला की आपले गहू अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. असा चीक निघतो. तर आपले गहू व्यवस्थित भिजलेत असं समजायचं. 3 दिवस पूर्ण भिजले गेले पाहिजेत. नंतर मिक्सरमध्ये थोडे घालून थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. जास्त फिरवायचं नाही, 1 ते 1.5 मिनटच फिरवायचं आहे. जेणेकरून जर जास्त फिरवलं तर पूर्ण लालसर असा आपला चीक होतो. तर जास्त न फिरवता थोडं घ्यायचं आहे फिरून. आणि अशा पद्धतीने पूर्ण फिरून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये हा चोथा गाळून घ्यायचा. आपल्याला एक चाळण घ्यायची, पुरणाची चाळण. त्यामध्ये घ्यायचं. चाळण त्यात बुडवायची नाही, जेणेकरून मग पूर्ण खालतून जर एकदा चिकटलं तर आपलं गाळलं जाणार नाही. हाताने टाकायचं चाळणीमध्ये आणि दाबून घ्यायचं आहे त्यातला चीक सगळा. बघू शकता मी कसं दाबून घेते. अशा पद्धतीने आपला पूर्ण जो आहे गहूचा चोथा तो आपल्याला अशा पद्धतीने वेगळा करून घ्यायचा आहे. तो टाकून द्यायचा नाही, लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये साठवून ठेवायचं आहे. असं गाळून घ्यायचं सगळा चीक आपला. आता हा जो चोथा आहे तो टाकून न देता बघा, तो पुन्हा त्यात पाणी टाकून तो चोथासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून त्या चोथ्यामध्ये जो चीक राहिलेला असतो तो सुद्धा आपल्याला भेटून जातो. 1 ते 2 पाण्यामध्ये चोथा धुवून घ्यायचा पुरे असतो. आणि नंतर पिठाची जी आपली चाळण असते त्यामधून हा पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे. जसं बघू शकता थोडासाही चोथा आपला ह्या गाळणीमुळे जात नाही चिकामध्ये. अशा प्रकारे पूर्ण चीक व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि रात्रभर त्याच्यावर झाकण ठेवून असंच अलगद ठेवून द्यायचं आहे. हलवायचा नाही आहे त्याला, जेणेकरून त्याच्यातला चीक जो असतो तो खालती बसतो आणि आपलं पाणी वरती राहिलेलं असतं. तर आता बघा सकाळ झाली आहे. आता आपण ते खोलून बघूया. आता आपण झाकण उघडून बघूया. आता मी कॅमेरा धरायला एकटीच आहे, त्यामुळे आता झाकण काढताना माझं चीक ढवळला गेला आहे. नाही तर असं होत नाही. चीक खालती असतो आणि पाणी अलगद वरती राहिलेलं असतं, पण आता माझ्याकडून ढवळलं गेलं आहे. आणि पाणी अगदी हळू ओतून घ्यायचं आहे. एकदमच पटकन तुम्ही ओतायला जाल तर वरचा जो आपला सैल चीक असतो तो पडून जाण्याची शक्यता असते. आणि जो खालती चीक राहिलेला असतो तो अगदी असा घट्ट अशा खापा बसलेल्या असतात. तो चमच्याच्या साह्याने सोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि मग सोडून घेतल्यानंतर तो चीक एका टोपशीमध्ये टाकून तो मोजून घ्यायचा आहे. जेवढा टोप भरून म्हणजे 1 टोप भरून जर तुमचं चीक झालं आहे तर तेवढंच नंतर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आधार म्हणून. आणि त्याच्यावरती 2 ते 3 ग्लास एक्स्ट्रा पाणी तुम्हाला ठेवायचं आहे, जे तुम्हाला काढून घ्यायचं. जर लागलं तर मग तुम्हाला टाकायचं आहे. असं करून बघा हा खापा झालेल्या ज्या असतात त्या चमच्याच्या साह्याने सोडून घ्यायच्या. आणि त्यानंतर तुम्ही तो सोडून घेतलेला चीक मग मोजून घ्यायचं आहे. जेवढं तुमचं चीक असेल तेवढंच पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती 2 ते 3 ग्लास एक्स्ट्रा पाणी टाकून नंतर जेव्हा चीक ओतायची वेळ येते तेव्हा ते पाणी काढून घ्यायचं. एक्स्ट्रा जे टाकलेलं असतं आपण 2-3 ग्लास. आता बघा एवढा टोपच माझं चीक होता म्हणून तेवढंच मी पाणी घेतलं आहे. आणि वरती एक्स्ट्रा पाणी जे टाकतो ते एकदा पाण्याला उकळ आली का ते एक्स्ट्रा पाणी काढून बाजूला ठेवायचे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी इथे खड्याचं मीठ घातलं आहे. पापडखार थोडासा घालायचा आहे, अगदी नाही घातलं तरी काय हरकत नाही. मस्तपैकी जाळ लावून आता पाण्याला चांगली खळाखळा उकळी येऊन द्यायची.
आता बघा चांगली उकळ आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता जो आपला चीक आहे सोडवलेला तो हळूहळू यामध्ये टाकायचा आहे आपल्याला। मी तुम्हाला दाखवते। असं कुणाला तरी मदत घेऊन एकाला टाकायला सांगायचं आणि एकीकडे लगेच हलवायला घ्यायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून। हात चालू ठेवायचा आहे चिकामध्ये जसं मी दाखवलंय, नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता आहे। कारण गव्हाचा चीक कसा टाकल्याच घट्ट व्हायला सुरुवात होते, त्याला पटापट हलवून घ्यायला लागतो। आणि जर तुम्हाला भरपूर घट्ट वाटत असेल तर तुम्ही जे 2 ग्लास एक्स्ट्रा पाणी टाकलेलं असतं ना, तर ते तुम्ही काढून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यात ॲड करायचं, किंवा मग आणखी गरम पाणी करून त्यात टाकलं तरी चालेल। हे बघा मी झाकण ठेवून शिजवून घेतलं हे आता। तर शिजल्यानंतर हे पीठ असं दिसतं बघा, बिलकुल गुठळी नाही आहे। आणि आता शिजलं कसं ते सांगते मी। लाटण्यावर असं घ्यायचं आणि लाटण्यावर जर असं पीठ वळतं आहे तर समजायचं आपलं पीठ शिजलं आहे। किंवा पाण्याचा हात घ्यायचा, तो पिठावर मारायचा, जर हाताला पीठ चिकटत नाही आहे तर आपलं व्यवस्थित शिजलं आहे। किंवा असा पाण्याचा हात घेऊन अशी गोळी करून बघायची, ती हाताला चिकटली नाही पाहिजे, गोळी व्यवस्थित तयार झाली म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे। अशा पद्धतीने झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफ देऊन शिजून घ्यायचं। चांगलं हलवायचं, वर खाली करायचं पीठ। थोडंही कच्चं राहता कामा नये, नाही तर मग पूर्ण खारोड्यांचा चुरा होतो आपल्या काढताना। आता बघू शकता व्यवस्थित खारोड्या पडतायत, अगदी कोणतीही तार तुटत नाही आहे खारोड्या टाकताना। छोट्या मोठ्या तुम्हाला आवडेल तशा टाकू शकता। आता बघा मी या मोठ्या टाकल्यात, ही बघा 1 वेड्याची छोटी टाकली मी। ह्या पण छोट्या टाकल्या, जेणेकरून कसं छोट्या कढईत सुद्धा आपण तळू शकतो। कारण जेवढी मोठी खारोडी तेवढं जास्त तेल ठेवून त्यांना तळावं लागतं, तर छोट्या ठेवाल त्याच योग्य आहे। बघू शकता वाळल्यानंतर अशा दिसतात आपल्या काहीशा। छोट्या टाकलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला छोट्या तेलात तळता आल्या पाहिजेत। त्या फुलून अगदी मध्यम आकाराच्या व्यवस्थित अशा होतात, दिसायला जरी छोट्या असल्या तरी। तर मी तुम्हाला तळून दाखवते। व्यवस्थित तेल तापून घ्यायचं आहे, गार तेलामध्ये त्या तळल्या जात नाही, फुलत नाही। आता बघा छोटी होती खारोडी पण तळून किती मोठी झाली बघू शकता, आणि अगदी सफेदही झाले। किती छान आपली खारोडी फुलते बघू शकता। तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कराल तर तुमचं अगदी व्यवस्थित आणि छानच होणार आहे। बघू शकता आपल्या व्यवस्थित फुलत आहेत खारोड्या। व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये मला सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला मॉम अँड सन। थँक्स फॉर वॉचिंग।